नवी मुंबईत एका धनदांडग्याच्या मुलीनं आपल्या आलिशान मर्सिडीजने एका स्कूटीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भयंकर होती की स्कूटीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली, तिचा जागेवरच अंत झाला, तर महिलेचा पती गंभीर जखमी झालाय। नवी मुंबईतील खारघरमध्ये बुधवारी रात्री 8:45 वाजता हा भीषण अपघात झाला। पोलिसांनी तात्काळ कार चालक 19 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं। मुलीचं नाव तीर्था सिंग असून ती अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतेय। सायन पनवेल मार्गावरील हिरानंदानी पुलाजवळ मर्सिडीज कारनं स्कूटीला जोरदार धडक दिल्यानं 50 वर्षीय रेखा यादव यांचा जागीच अंत झाला, तर त्यांचे पती गोपाल दत्तू यादव वय वर्ष 54 गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी खारघर पोलिसांनी 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनी तीर्था सिंगवर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीर्था ही नवीन पनवेल येथील रहिवासी असून ती बेलापूर येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती आणि परतताना हा अपघात घडला। तीर्था ही मर्सिडीज कार अत्यंत वेगानं आणि बेफिकीरपणे चालवत होती, यामुळे तिच्या कारनं पनवेलकडे जाणाऱ्या रेखा आणि गोपाल यादव यांच्या स्कूटीला मागून धडक दिली। या धडकेमुळे दोघंही स्कूटरवरून खाली पडले। रेखा यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच अंत झाला, तर गोपाल यांना हात, पाय आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्यात। त्यांना तातडीनं MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत, जेणेकरून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करता येणार असल्याचं पोलिसांमार्फत सांगण्यात आलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।